बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या लहानशा YouTube प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर ठेवा. कारण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हा पेड आणि विकाऊ मीडियाचा जमाना आहे. या जमान्यामध्ये शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. बाळासाहेबांचे विचार, शिवसेनेचे विचार उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लाखो करोडो शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे. आपल्या शिवसेना एक वादळला एवढा भरघोस असा प्रतिसाद मिळतोय, उभ्या आडव्या महाराष्ट्रात मिळतोय. आणि ह्या गद्दारांचे धाबे दणाणले जात आहेत. या गद्दारांच्या पाळीव चॅनल्सचे, पाळीव पत्रकारांचे धाबे दणाणले जात आहेत. ते आपल्या शिवसेना एक वादळचं यश आहे. या माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब करून मोठं करा, जेणेकरून मला माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तुमचे विचार मला कमेंट्सच्या मार्फत ऐकायला मिळतील. तुम्ही सर्वांनी हे चॅनल सबस्क्राइब करा, यासाठी मी तुम्हाला विनंती करतो. 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक प्रसंग घडला. मी वाट पाहिली, अनेक गोष्टींची माहिती काढण्यासाठी मी थोडी वाट पाहिली. त्यानंतर मी ह्या विषयावर माझं विश्लेषण घेऊन येतोय. महाराष्ट्राच्या विधानसभेत हाणामाऱ्या झाल्या, मारामाऱ्या झाल्या. हे काही साधं प्रकरण नाही शिवसैनिकांनो, की जस्ट पाहिलं, बघितलं, सोडून दिलं असं प्रकरण नाही आहे. याचे अनेक दूरगामी परिणाम या महाराष्ट्राच्या राजकारणावर घडतायत आणि भविष्यात देखील घडणार आहेत. लक्षात घ्या, मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं होतं, शिंदे गट असेल, ही शिंदे टोळी असेल, हा पक्ष नाहीये, हा साधा गट देखील ही टोळी आहे. एका अशा लोकांचा समूह आहे, स्वार्थी लोकांची ही मोठ बांधलेली आहे. एकनाथ शिंदे ह्या स्वार्थी लोकांच्या ते मोठीची दोरी आहे, तो धागा आहे, कुजलेला धागा म्हणू शकता तुम्ही. हे स्वार्थी लोक यानं त्या उद्देशाने ह्या गटात सामील झालेले आहेत, या टोळीत सामील झालेले आहेत. प्रत्येकाची काही ना काहीतरी महत्वाकांक्षा आहे. कुणाला हे पाहिजे तर कुणाला ते पाहिजे, पण प्रत्येकाची काही ना काहीतरी महत्वाकांक्षा आहे. हे 50 कोटी वगैरे सोडून द्या, ही फार क्षुल्लक रक्कम आहे शिवसैनिकांनो. 50 कोटी एकदम ओके जे आपण म्हणतो, ही फार क्षुल्लक रक्कम आहे. या 50 कोटीचे एक आमदार बॅनर लावतोय मतदारसंघामध्ये. ही फार क्षुल्लक गोष्ट आहे. 50 कोटी काहीच नाहीयेत. प्रत्येकाचा काही ना काहीतरी यामध्ये एक उद्देश आहे, प्रत्येकाची एक मनीषा आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. आता झालंय कसं, तुम्ही निष्ठावनांची मोड बांधा, तुम्हाला ती मोड बांधणं आणि तिला दूरपर्यंत एका विशेष उद्देशाने घेऊन जाणं सोपं असतं. पण स्वार्थी लोकांची मोड बांधल्यानंतर तिला ते सांभाळणं फार कठीण असतं. ही काट्यावरची तारेवरची कसरत, ते काट्यांचा मुकुट आहे. एकनाथ शिंदे सध्या भारतीय जनता पक्षापेक्षा ह्या मोठेला सांभाळण्यामध्येच, ही जी मोळी बांधली, ही मोळी सांभाळण्यामध्ये जास्त व्यस्त आहे. त्यांना माहिती आहे निवडणुकांपर्यंत देखील ही मोठ बांधलेली राहणार नाहीये. ही कुजलेली रशी तुटणार आहे, ते दोरा तुटणार आहे. तो निवडणुकांच्या नंतर तर काय व्हायचंय, कल्याण सत्यानाश तो तुम्ही सर्व पाहणारच आहात. पण निवडणुकांपर्यंत तरी ही मोळी टिकते का तेच पाहायचंय. त्या दिवशी नेमकं काय घडलं माहितीये का तुम्हाला? हे म्हणतायत किंवा शंभूराज म्हणाले की असं काही घडलं नाही, आमच्यामध्ये सारं काही आलबेल आहे, आमच्यामध्ये काहीच असं नाहीये ज्याच्यामध्ये दुमत असतील आमचे नेते एकनाथ शिंदे याव त्याव. शेवटी एकनाथ शिंदे आले भाषण मारून नेलं. शंभूराज देसाईंनी ते टाळलं बोलण्याचं, पण त्याच वेळेत स्वतः महेंद्र थोरवे यांनी हे टाळलं नाही. 19-20चा फरक केला असेल, पण त्यांनी योग्य परिस्थिती सांगितली. काय अन्याय होतोय, काय अत्याचार होतोय, फक्त एवढ्या जनतेच्या समोर आलं नाही, नेमकं तिथे घडलं काय होतं. त्यांनी हे नाही सांगितलं की नेमकं तिथे घडलं काय होतं, मी काय केलं किंवा त्यांनी काय केलं. बाचाबाची झाली, हाणामारी झाली, काय घडलं हे बाहेर कोणीही सांगितलं नाही. खऱ्या अर्थाने तिथे जे काही घडलं ते तिथले कार्यकर्ते सांगू शकतात आणि त्यांच्याकडनं आम्ही माहिती ऑलरेडी काढली, नेमकं तिथे काय घडलं होतं. काही गोष्टी खुल्यामध्ये सांगता येणार नाही, पण लक्षात घ्या, इतक्या घाणेरड्या थराचा प्रकार तिथे पाहण्यात आलेला आहे. बरं, महेंद्र थोरवे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत बरं का. या अगोदर ते आमदार होते, कर्जतचे आमदार आहेत ते, आणि त्यानंतर हे दादा भुसे नाशिक मालेगाव. आता तुम्ही सांगा, दादा भुसेंना एवढा अनुभव आहे राजकारणातला, कित्येक वर्ष ते मंत्री राहिलेले आहेत, कित्येक टर्म पासून ते आमदार आहेत शिवसेनेचे. आता या महेंद्र थोरवेंना हे आताच एखादा नौखा आमदार, पहिल्या टर्मचा आमदार, बघा बरं मला काय सांगायचंय,
एखादा पहिल्या टर्मचा आमदार काही कामं घेऊन जातोय, त्याची कामं होत नाहीयेत किंवा कुणामध्ये काय काय लुडबुड होते, काही असेल, कामं धामं काही असतील, शिवसेनेमध्ये एक शिस्त असायची. वरिष्ठ आमदारांना कायम मान सन्मान दिला जायचा, वरिष्ठ आमदारांना कायम तो सन्मान असायचा शिवसेनेमध्ये. पण ह्या महेंद्र थोरवेंनी ज्या वेळेस हे सगळं मीडियासमोर एक पक्षशिस्त असते, तर शिंदे गटाला कसली आली शिस्त, ज्यांनी शिस्तीचा बाजार मांडला त्यांना कसली आली शिस्त. पण ज्यावेळेस त्यांनी न घाबरता खुल्यामध्ये सारं काही कबूल केलं आणि खुल्यामध्ये येऊन त्यांनी आपली स्टेटमेंट दिली, म्हणजे विचार करा आतमध्ये काय झालं होतं. खऱ्या अर्थाने ती सीसीटीव्ही फुटेज भेटली नाही की ती गायब केली गेली. तुम्ही समजू शकता काय म्हणाल्या विधान परिषदेच्या उपसभापती की ती सीसीटीव्ही फुटेज बंद होती, तिचं काम चालू होतं. आम्ही सीआयडी पाहिलेत, आम्ही लहानपणी ते सीआयडीचे असे काही एपिसोड पाहिले ज्याच्यामध्ये कसं पुरावे नष्ट केले जातात, बरोबर. आता मी सीआयडी म्हणतो, आणखी बरेचसे कार्यक्रम आपण सर्वांनी पाहिले असाल आपापल्या लहानपणी. हे नष्ट केलं गेलं, हे काही झालेलं नाही. अचानक त्याच रूमचा तिथला तुमचा सीसीटीव्ही बंद असतो, त्या सीसीटीव्ही मध्ये सगळे कान फडवणे, सगळे रेकॉर्ड झाले होते. आता कोणी कुणाला कान फडवले हा संशोधनाचा विषय लवकरच बाहेर येईल. पण हे सारं महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. शिंदे टोळीमध्ये ही धुसफूस आहे. तिकडे भावना गवळी, तो संजय राठोड, त्या दिवशी मोदींच्या भाषणाच्या वेळेस त्यांच्या बॅनरबाजा तुम्ही पाहिल्या असाल. भावना गवळी मागच्या रांगेत, संजय राठोड पुढच्या रांगेत. एक घोटाळ्यांचे आरोप, घोटाले करने वालों को मैं मेरे आजू बाजू भी नहीं बिठाऊंगा. कोण म्हणतो? नरेंद्र मोदी म्हणत. ती भावना गवळी मागे बसली आहे. संजय राठोडने काय काय केलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. उद्धव साहेबांना माहिती धमक होती, त्यांनी राजीनामा घेतला होता. उद्धव साहेबांनी राजीनामा घेतलेल्या मंत्र्याला ह्यांनी पुन्हा तिथेच बसवला बाजूला, पुन्हा मंत्रीपद बहाल केलं. आणि आम्ही दुधाने धुतलेले, आम्ही पार्टी विथ द डिफरन्स. लक्षात घ्या मला काय सांगायचं. भावना गवळी, संजय राठोड असतील. मुंबई उत्तर पश्चिमचे गजानन कीर्तीकर विरुद्ध रामदास कदम म्हणतात आपल्या मुलाला सिद्धेश कदमला तिकडनं खासदारकी लढवायचे. गजाभाऊंमध्ये आता तो जोश राहिला नाही, त्यांचं वय झालंय, गजाभाऊ थकलेत. आता गजाभाऊंचा जोश रामदास कदमांना कसा कळाला हे तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. शिरूरची जागा असेल, भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिंदे गट असेल तिथे. आता तेच आढळराव पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी इच्छुक झालेत की मला जर माझ्या पक्षांनी, आमच्या नेत्यांनी सांगितलं तर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन ती निवडणूक लढवू शकतो. एकेकाळी हा माणूस म्हणाला होता, हाच आढळराव पाटील म्हणाला होता की राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवली. 2.5 वर्षापूर्वीचं सांगतोय बरं का मी. आम्हाला संपवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो. आणि आता हाच माणूस त्या राष्ट्रवादीमधून निवडणूक लढण्यासाठी देखील इच्छुक आहे. म्हणजे मी तुम्हाला मागे वारंवार सांगत आलो, इतकं देशप्रेम सध्या या नेत्यांमध्ये भरलंय की देशाची सेवा करण्यासाठी मी काहीही करू शकतो. मी पक्ष सोडेल, मी माणसं सोडेल, पण देशसेवा सोडणार नाही. मी ह्या नाही तर त्या पक्षामधनं उद्या आढळरावांना म्हटलं MIM मधून लढू शकता का? माझ्या पक्षाच्या नेत्यांनी जर आदेश दिला तर मी MIM मधून देखील लढेल. पक्ष हितासाठी, देशहितासाठी मी MIM मधून देखील लढेल. हे असं घाणेरडं राजकारण चाललंय महाराष्ट्रामध्ये. त्याच अजित पवारांचा आता विषय निघाला म्हणून सांगतो. त्याच अजित पवारांना शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लीन चिट मिळाली. 70,000 कोटींचा घोटाळा पचलाय, सिंचन घोटाळा. तर हे शिखर बँक वगैरे हे मोठे मोठे पहाड संपले घोटाळ्यांचे. हे दगड काय करायची, छोटे छोटे हे खडे काय करायचे? मिळणारच ना क्लीन चिट. त्यासाठीच जर केला होता हा सारा अट्टहास. भिवंडीचे किसन कथोरे असतील किंवा कपिल पाटील असतील, यांच्यामध्ये काय कोल्ड वॉर चाललंय? यांचे संबंध ठाणे नाही, भिवंडी नाही, संबंध महाराष्ट्रात हीच अवस्था आहे यांची. शिवसैनिकांना एकजूट एकमूठ ठेवा, अर्ध काम इथेच संपलं. या गटातटाला भारतीय जनता पक्षाची फार मजबुरी आहे. ही शिंदे टोळी असेल, अजित पवार गट असेल, ह्यांना जागा सोडणं ही भारतीय जनता पक्षाची एक मोठी मजबुरी होऊन बसली. कारण ह्यांना जन्म घालणारे तुम्ही आहात. आता जन्म घातला म्हणजे दूध तर पाजावंच लागणार. आता जन्माला घातले तर जागा सोडाव्या लागणार. महाराष्ट्रामध्ये आपली प्रतिमा ठेवण्यासाठी काही ना काही तुम्हाला देखील माहिती आहे. हे गटतट फक्त बुडबुड आहेत. त्यांना तुम्ही नाव देऊ केलेत, त्यांचं फक्त नामकरण केलंय पक्षाची नावं चिन्ह देऊन. पण त्यांच्यामध्ये तो आतला गाभा पोकळ आहे. कार्यकर्ता नावाचा प्रकारच नाही यांच्याकडे. हे फक्त वरचे 40 आमदार असतील, ह्यांच्याकडचे 40 आमदार असतील, फक्त आमदार घेऊन गेले, तेही ह्या पॉवरच्या जीवावर. असो, अजित पवारांना क्लीन चिट काय असो,
या सगळ्या गोष्टी पाहिल्या ना की एक दुर्दैव वाटतं या महाराष्ट्राच्या विधानसभेचं, की कशा प्रकारे आम्ही आमदार घडवले, कशा प्रकारे हे मंत्री घडवले ज्यांना या राज्याविषयी, या राष्ट्राविषयी तळमळ नाही, प्रेम नाही, काहीच नाही. फक्त माझं पद कसं टिकेल ह्या गोष्टींकडे सध्या भर दिला जातो. आजच भास्कर साहेबांनी सांगितलं, एक साधा त्यांनी उदाहरण दिलं. हे कायदे मंडळ, इथे ऑर्डिनन्स निघाला नाही म्हणजे बघा कायदे कसे पारित केले जातात, लोकशाही कशी धाब्यावर बसवली जाते, त्याचं एक उदाहरण त्यांनी सांगितलं. ऑर्डिनन्स निघत नाहीत, अध्यादेश दिले गेले जात नाहीत. एका मिनिटापूर्वी विधेयक मांडलं जातं, एका मिनिटापूर्वी, आणि लगेच ते चर्चेला आणलं जातं. तर विधेयक मांडायचं कसं, ऑर्डिनन्स कसे काढायचे, त्यानंतर अध्यादेश दिले जातात, त्यानंतर ते चर्चेला आणलं जातं विधिमंडळासमोर, वरच्या खालच्या सभागृहामध्ये, त्यानंतर त्याच्यावर चर्चा होते आणि नंतर त्याचा कायदा बनतो, तो कायदा मंजूर केला जातो. आता तुम्ही विचार करा, ना ऑर्डिनन्स, ना अध्यादेश, ना कुठली, एका मिनिटात ते चर्चेला करायला घेतात, लगेच त्याला चर्चेला घेऊन येतात, मांडलं जातं, लगेच चर्चेला, लगेच मंजुरी. हे असं जर कामकाज चाललं ना विधिमंडळाचं, संपलं, खेळ खलास. हुकुमशाही, जे काही पास करायचे या क्रूर मेजॉरिटीच्या समोर असंच पास करून घ्या, संपलं सगळं. ही महाराष्ट्राच्या विधानसभेची अशी अवस्था झालेली आहे. जाऊ दे, जास्त काही या विषयावर बोलत नाही, तुम्ही सारे सुजाण आहात, सगळं काही समजू शकता नेमकं काय चाललंय. व्यक्त व्हा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांनो, व्यक्त व्हा, याच्या विरुद्ध आवाज उचला शिका. जिथे जिथे जमेल, अगदी तुम्ही बसने प्रवास करत असाल, रेल्वेने प्रवास करत असाल, अगदी ऑनलाईन माध्यमांवर देखील व्यक्त व्हा, प्रश्न विचारायला शिका. आजूबाजूला चर्चा चालू असेल त्या चर्चेमध्ये भाग घेऊन तिथे उत्तर द्यायला शिका. त्या प्रश्नांमध्ये तुम्ही सहभागी व्हा, त्या चर्चासत्रांमध्ये सहभागी व्हा आणि तिथे प्रश्न स्वतःहूनही विचारा. देश वाचवायचा असेल, हे राज्य वाचवायचं असेल, हे मराठी राष्ट्र वाचवायचं असेल, तर तुम्हाला या साऱ्या गोष्टी कराव्या लागतील. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.